अशा प्रकारे स्पीड बोटची धडक बसली। एकूण 80 प्रवासी होते आणि आता ताजी माहिती आली त्यानुसार 130 प्रवासी संख्येची ही बोट होती। एकूण 80 प्रवासी त्यामध्ये होते। 66 प्रवाशांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे। अजूनही 11 प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्रवासी बोटीला स्पीड बोटची कशी धडक बसली ते दृश्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं। असा घडला बोटीचा अपघात, तिघांचा मृत्यू झालेला आहे। नीलकमल बोटीला कशी धडक बसली बघा। मजा येईल। नीलकमल नावाच्या या बोटीला धडक दिली, त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला, प्रवासी सैरभैर झाले। बघा साम टीव्हीवर तुम्ही म्हणताय एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता की कशा प्रकारे हा अपघात झाला। प्रवासी बोटीला स्पीड बोटीची धडक बसली आणि कशी दुर्घटना घडली हे तुम्ही बघताय। असा बोटीचा अपघात घडला। बघा तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर ही दृश्य बघताय। एलिफंटाला जाणारी ही नीलकमल नावाच्या बोटीला स्पीड बोटीची कशी धडक बसली त्याची दृश्य तुम्ही बघताय। बघा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय तुम्ही। मजा येईल। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण प्रेक्षकांना दाखवलेलं महाराष्ट्रातलं की कशा प्रकारे स्पीड बोटची नीलकमलला धडक बसली आणि दुर्घटना घडलेली आहे। काय म्हणते रेस्क्यू ऑपरेशन? बाकीचे जे 11 प्रवासी आहेत त्यांना वाचवण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आपण बघतोय की सुरुवातीपासूनच जे इतर बोटींचे मालक होते त्यांचा असाच आरोप होता की एका बोटीने स्पीड बोट ज्यांचा दावा होता इतर मालकांचा की नेव्हीची स्पीड बोट होती त्याच्या धडकेमुळे हा संपूर्ण अपघात झाला होता। आणि आता जी दृश्य आलेली आहेत त्यामध्ये अतिशय स्पष्ट दिसतंय की एक स्पीड बोट जी होती त्या स्पीड बोटने नीलकमल बोटीला अतिशय वेगात धडक दिली आणि त्यानंतर नीलकमल बोट ही दुर्घटनाग्रस्त झालेली आहे। आतापर्यंत जी माहिती मिळते त्यावरून 3 प्रवाशांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, तर 11 प्रवासी अद्यापही अडकले असल्याची भीती सध्या वर्तवली जाते। या बोटीवरती जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा 80 प्रवासी होते, 66 जणांना त्यात वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र 11 प्रवासी अजूनही अडकली असल्याची भीती व्यक्त होते। आणि आपण बघतोय की आता युद्ध पातळीवरती एक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालेलं आहे आणि नेव्हीच्या तब्बल 11 बोटी हे सर्च ऑपरेशन करतात। त्यांच्या मदतीला 3 मरीन पोलिसांच्या बोटी आहेत आणि त्यासोबतच कोस्ट गार्डची एक बोट, अशा जवळपास 15 बोटींच्या मदतीने हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। एवढंच नव्हे तर 4 हेलिकॉप्टरची देखील आपल्याला मदत घेत असल्याचं दिसून येते। ज्या प्रवाशांना वाचवण्यात आलेलं आहे त्यांना सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात आणलं जातं आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी किंवा त्यांच्या मेडिकल चेकअपसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना केलं जातं। दरम्यान जे बोटीचे मालक आहेत किंवा जे कर्मचारी आता सुस्थितीत आहेत त्यांना मात्र इथे पोलिसांनी आणलेलं आहे आणि त्यांची सध्या चौकशी केली जाते। त्यांचा जबाब सचिन प्रवासी बोटीला ज्या स्पीड बोटनी धडक दिलेली आहे त्या स्पीड बोट बाबत काय माहिती समोर येते का? अद्याप या स्पीड बोट बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, मात्र जे इतर बोटींचे जे मालक आहेत ते या घटनास्थळी जे सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात दाखल झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बोट जे स्पीड बोटच्या धडकीमध्ये हा संपूर्ण दुर्घटना घडली ती नेव्हीची असू शकते। आणि कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक वेळेला नेव्हीच्या बोटी हे त्यांच्या बोटींना घिरट्या घालतात आणि यावेळेला अशाच प्रकारे एक प्रकारामध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। जी दृश्य हातात आलेली आहे त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसते की एक स्पीड बोट होती, अतिशय भरधाव वेगाची स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकलेली आहे आणि त्या दुर्घटनेमध्ये एक मोठा अपघात सध्या घडलेला आहे। 3 प्रवाशांना प्राण गमवावे लागलेले आहे, तर 66 प्रवाशांना आतापर्यंत वाचवण्यात आलेलं आहे, मात्र अद्यापही 11 प्रवासी अडकले असल्याची भीती सध्या वर्तवली जाते आणि त्यासाठी सध्या युद्ध पातळीवरती सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सध्या अरबी समुद्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे।